नमस्कार मित्रांनो, माझं यूट्यूब चॅनल किसान पॉवरमध्ये तुमचं स्वागत आहे। प्रत्येकाच्या घरी, फंक्शनमध्ये, मंदिरामध्ये एका गोष्टीने त्याचं महत्त्व वाढते, ती म्हणजे फूल। फुलाशिवाय लग्न समारंभ, मंदिरामध्ये फुलाची गरज असते। देवासाठी त्याची पूजा करण्याकरिता हार, फूल हे खूप मोठी महत्त्वाची भूमिका पार पाडते। तर म्हणून आपण जास्तीत जास्त फूल शेतीचे व्हिडिओ बनवतो। नमस्कार भाऊ। नमस्कार। तुमचा परिचय द्या। मारुती नारायण सावरकर, जुनवानी। तर मला सांगा, तुमच्याकडे एकूण शेती किती आहे आणि सर्वात जास्त तुम्ही लागवड कशाची करता? शेवंती, पराठी आणि फुलं। किती एकर जमीन आहे? 2 एकर। म्हणजे तुम्ही फक्त फुलाचीच लागवड करता का? हो, फुलाचीच लागवड। साठी जमीन कशा प्रकारची असली पाहिजे? म्हणजे काळी जमीन असली पाहिजे किंवा लाल मातीची असली, कशा प्रकारे जमीन असली पाहिजे? चालते, भांबरी चालते, चुनखडी चालते। तुम्ही ना कोणता प्रकार लावला आपला फुलाचा? शेवंती लावली 2-4 रंगाची, झेंडू लावला, कुळी, पराठी आहे, तुरी आहे। दांड करून राहिले हे कशासाठी करता? हे पाणीवालासाठी। नवीन व्हेरायटी आहे, हिचं नाव काय? हे पल्पल, पिवळी शेवती, जांभळी, जालना। आता हे छोटी आहे, तर मग हे कधी निघणार आहे? हे निघण 11 महिन्यात। 11 महिन्यामध्ये। मग मार्केटमध्ये काय भाव असते त्याचा? जायचे 100, 50, 60 जसं मार्केटच्या भावानं। कोणत्या महिन्यात केली लागवड? हे केली 6व्या महिन्यात। तर बघा मित्रांनो, 6व्या महिन्यामध्ये याची लागवड केली। तर 6व्या महिन्यात जर तुम्ही लागवड केली तर 11व्या 12व्या महिन्यामध्ये याचं म्हणजे फूल तोडणीला येते। त्याच्यानंतर डिपेंड आहे मार्केटच्या भावावर। जर चांगला जर भाव मिळाला तर 100, 150 च्या रेटच्या हिशोबाने जाऊ शकतो। मग लग्न समारंभ, फंक्शन असते तर याचा म्हणजे मार्केटमध्ये चांगला भाव मिळतो। कुठून आणता तुम्ही याचं रोपटं? मी रोप घरीच तयार केला आम्ही। यांच्याकडे जे जांभळी शेवंती आहे तर ते फक्त नर्सरीमधून घेऊन या लागते। बाकी जी व्हेरायटी आहे, जशी आता लोकल पर्पल झाली, हे याचं उन्हाळ्यापासून तर जेव्हा आपल्याला लागवड करायची आहे तोपर्यंत त्याचं पालन पोषण करायचं। जेवढं बेनं आपल्याला ठेवायचं आहे तेवढंच ठेवायचं, आणि जर कोणाला जर लागलं तर देऊ पण शकते, कोणा जर मागितलं तर अशा प्रकारची लागवड होते। त्याच्यामध्ये कसं आहे, भाऊकडे फक्त 2 एकर जमीन आहे, तरी पण 2 एकरामध्ये फक्त फुलाचीच लागवड जास्त करतात। कारण की याच्यामध्ये कसं आहे, मेहनत कमी आहे आणि खर्च पण कमी आहे, जास्त खर्च लागत नाही। एकूण खर्च किती आला तुम्हाला फुला लागवडीला? खर्च गिनायला जास्त 20-25 हजार। बघा मित्रांनो, जास्त काही खर्च येत नाही आणि मेहनत पण जास्त आहे। मेहनत लागते, सकाळी उठा लागते, सकाळी उठून फुलं तोडणी आहे, मार्केटमध्ये नेणे आहे, तेवढी दगदग करा लागते। पण कसं आहे, प्रत्येक पिकावर जर आपण मेहनत जर नाही केली तर आपल्याला फळ मिळू शकत नाही। तर थोडीफार मेहनत पण करायला लागेल आणि चांगलं आहे। आणि फुलाला कशी डिमांड 12 महिने असते, उतार चढाव मार्केटमध्ये राहतेच। तर मला सांगा, याला तुम्ही खत पाणी कोणतं देता? जैविक खत देता की रासायनिक? रासायनिक। अच्छा, तर भाऊ फक्त आपलं रासायनिक खत यूज करते की जेणेकरून आपल्या जे शेवंतीचं रोपटं आहे चांगल्या प्रकारे चांगलं बहरलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे आणि जास्तीत जास्त फूल लागले पाहिजे त्याकरिता। तर याचा रासायनिक तुम्ही खत देता तर याचा काही इफेक्ट आपल्या जमिनीवरती होतो का? नाही, जमिनीवर होत नाही। किती वर्षापासून तुम्ही शेती करता? बस आता झाले 30-40 वर्ष झाले। पण वडिलांचा पण व्यवसाय शेतीच होता आणि यांचा पण व्यवसाय हा शेतीच आहे। तर मुख्य व्यवसाय यांचा शेती आहे। काय की नफा आहे? नफा आहे। बघा मित्रांनो, जर तुम्ही मेहनत केली तर फूल शेतीपासून नक्कीच तुम्हाला नफा मिळेल। फक्त थोडी मेहनत करावी लागेल आणि तुम्ही याच्यामध्ये रासायनिक पण खत यूज करू शकता किंवा जैविक पण जास्तीत जास्त तुम्ही जर रासायनिक खताचा उपयोग केला तर म्हणजे तुमचं जे रोपटं आहे चांगल्या प्रकारे मोठं होईल आणि फुलं पण जास्तीत जास्त लागेल। तर तुम्ही पण लागवड करू शकता याची वाली। मला फुल मार्केट किती लांब आहे इथून? आहे 25 किलोमीटर। तर फूल आहे किती एका टायमाला किती क्विंटल निघतात?
निघते 1.5 क्विंटल 1 क्विंटल रोजच्या तोडाची तर कशा प्रकारे नेता येतं? बाईकनं. बघा मित्रांनो, कसं आहे, आपल्याला फोर व्हीलर करायची गरज नाही. तुम्ही तुमच्या 2 व्हीलर पण 1 क्विंटल 1.5 क्विंटल जर माल निघला तर तुम्ही आपल्या 2 व्हीलरवर पण आपलं मार्केटपर्यंत नेऊ शकता. काही प्रॉब्लेम नाही. आणि मार्केट पण 20-25 किलोमीटर आहे, जास्त काही लांब नाही आहे. तुमचं मार्केट जवळ पडत असन तर तुम्ही पण नेऊ शकता. पाण्याचं नियोजन कसं करता? 4-5 दिवसांवर बोलायचं मुरवणी पाणी जाते मुरत त्याच्यासाठीच वाफे आहे. आता बघा मित्रांनो, जे वाफे आता तयार करत आहे, चारणी करत आहे, याच्यामुळे काय होते, तण पण निघून जाते आणि वाफे पण व्यवस्थित होऊन जाते आणि झाडाले पण त्याच्या बुडाला माती पण व्यवस्थित लागून जाते. त्याच्यामुळे काय होते, जे पट पाणी सोडतात तर चांगलं पाणी ओलण्याकरिता ते वाफे भरून जाते. शेवंतीच्या रोपट्याला पाणी पण भरपूर मिळते.